नमस्कार. मी संदीप बनसोडे. मी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात अध्यापनापूर्वी इथला विद्यार्थी होतो आणि त्या काळात युवक महोत्सवाच्या निमित्तानं मग तो मराठवाडा स्तरीय असो की राज्यस्तरीय किंवा अगदी राष्ट्रीय पातळीवरचा सातत्यानं एकांकिका, मूक अभिनय आणि विनोदी अभिनयाचे पारितोषिक पटकावित होतो. यामुळे पुढे नाटकाबद्दल आवड निर्माण झाली आणि एम.ए. मराठी विषयात गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाल्यानंतर नाटकांमध्येच पीएचडी करायचं ठरवलं. आज मी तेंडुलकर नानांकडे अभ्यासाकरता उपयुक्त अशा मुलाखतीसाठी आलेलो आहे. या मुलाखतीपूर्वी मी 86व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ता भगत यांनी तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मला प्रबंध लेखनासाठी मदत केली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांच्या मुलाखतीला प्रारंभ करतो. नमस्कार नाना. पहिला प्रश्न असा आहे की तुमची नाटकं बहुवंशी स्त्री प्रधान जाणवतात. तेव्हा कमला, शांतता कोड चालू आहे, एक हट्टी मुलगी, श्रीमंत अशी स्त्री प्रधान नाटकच तुम्हाला का लिहावीशी वाटली? स्त्री प्रधान तू म्हणतोस म्हणजे काय तर मला कळत नाही. सगळ्या नाटकातून साधारणतः स्त्रिया असतात. काय फार तर पुरुष पात्र विरहित वगैरे अशी म्हणजे पुरुष नसलेली बायकांची नाटकं आहेत. बाई नसलेली पुरुषांची नाटकं सहसा नाही आली. नाही, स्त्री प्रधान असं म्हणत असताना शांतता कोट चालू आहे मधली बेनारे असेल, कमलामध्ये कमला असेल, तर एक हट्टी मुलगी असेल किंवा त्या श्रीमंत मधली जी नायिका असेल ती, तर प्रमुख या नात्यानं स्त्रियांच्या भोवती केंद्रस्थानी होताना नाटकं दिसतात. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? मी काय ठरवून काही करत नाही. मी स्त्रीवादी नव्हे असं काही माझ्या मनाशी ठरलेलं नाही. माझ्या मनाशी एक मुळात काहीतरी कल्पना येते, निमित्त घडतं आणि नाटक मनाशी आकार घेतं. त्या स्त्री असेल पुरुष असेल ही निवड मी करत नाही. स्त्रियाच वगैरे असं मी ठरवत नाही. पण काही वेळा असं झालेलं आहे की स्त्री ही त्या नाटकाच्या केंद्रस्थानी असल्यासारखी झाली. एक तर असं आहे की माझ्या नाटकात प्रमुख भूमिका आणि दुय्यम भूमिका वगैरे असं काही कधी असत नाही. माझ्या दृष्टीनं नाटकातली सगळी माणसं ही महत्त्वाची असतात आणि सारख्याच महत्त्वाच्या असतात. किती वेळ रंगमंचावर आहेत यानं काही त्यांचं मुख्य असणं किंवा दुय्यम असणं ठरतं असं मला वाटत नाही. पण तू म्हणतोस ते खरं आहे की बायकांच्या व्यक्तिरेखा माझ्या नाटकांच्या मध्ये या अनेकदा आल्या आणि नाटक त्यांच्या भोवती असल्यासारखंही झालं. खरं आहे. तुमच्या नाटकात तुम्ही चित्रित केलेल्या स्त्री चित्रणाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, मला कळत नाही. समाधानी नसतो तर मी नाटक ते करूच दिलं नसतं. लेखक हा तो जे काय लिहितो त्याच्याविषयी समाधानी नसेल तर तो त्याचं पुढं छापतो का? आणखी नाटक असेल तर ते काय करायला देतो हे मला माहीत नाही. आपण समाधानी असण्याची गरज असते. तुमच्या अगोदर पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, प्र के अत्रे अशी नाटककार मंडळी होऊन गेलेली असतानाही आम्हाला प्रयत्न करूनही तुमचा पूर्वसुरी नाटककार सापडत नाही. याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? मला माहीत नाही. पूर्वसुरी नाटककार म्हणजे माझा गुरु वगैरे असं तर कधी काय नव्हतं. किंवा ज्यांच्या पायाशी बसून मी नाटक कसं लिहावं शिकलो असंही कोणी नव्हतं. किंबहुना मी ज्या काळामध्ये घडलो म्हणजे विद्यार्थी दशा आणि पुढला काही काळ मी नाटक पहिलं लेखन जिथून सुरू केलं तिथपर्यंत व्यावसायिक नाटक तर अस्तित्वातच नव्हतं. हौशी प्रयोग या पलीकडे नाटकाचं अस्तित्व कुठे राहिलं नव्हतं. त्यामुळं मी त्या अर्थानं नाटकांच्यावर वाढलो नाही. आपण काय उत्तम काही बघत नाटकं बघत वाढलो तर त्या नाटकांचा परिणाम आपल्यावर राहतो. पण तसं तर काय मला बघायला मिळालं नाही. वाचली मी गडकरी, काडिलकर, त्या काळातले सगळे देवल सगळं मी वाचलं. क्रमिक पुस्तकापासून ते थोडं येत असतं. पुढे वाचनही झालं.
त्याचे काही बरे वाईट प्रयोगही मी बघितले, पण माझ्यावर त्याचा परिणाम असण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे मी लिहायला सुरुवात केली नाटक, ते माझ्या पद्धतीने लिहिलं. दुसरं असंही होतं की मी प्रथम नाटककार नाही झालो, मी प्रथम पत्रकार होतो, मग गोष्टी लिहायला लागलो, एकांकिका लिहिल्या आणि पुढे नाटकाकडे आलो. त्यामुळे एका अर्थानं साहित्याच्या बाजूने मी नाटकाकडे आलो. तर मी कसं लिहायचं याची काहीतरी जी एक पद्धत होती, ती पद्धत आधीच ठरली होती आणि मी नाटकात येऊन पोचलो. त्यामुळे नाटकात आलो आणि मी पुढं काही नव्याने घडण्याचा, माझ्या बाबतीत मी घडण्याचा प्रश्न नव्हता. मी साधारणतः घडलो होतो आणि त्यात माझ्यावरती त्या काळातल्या नाटकांचा फार परिणाम नव्हता. त्याचं कारणच आहे की त्यांचे चांगले प्रयोग त्या नाटकांचे मला बघायला कधी मिळाले नव्हते. आत्ताच तुम्ही म्हणालात आणि पूर्वीही भगत सरांच्या निवडक एकांकिकेच्या प्रस्तावनेतही तुम्ही म्हटलंय की मी ठरवून लेखन करत नाही, परंतु तुमच्या नाटकाच्या प्रत्येक अंकाचा शेवट हा कमालीचा उत्सुकता निर्माण करणारा असतो आणि म्हणून तो जर शेवट बघितला तर तो कमालीची उत्सुकता निर्माण करणारा असल्यामुळं यावरून असं वाटत नाही की लेखना अगोदर तुम्ही काही ठरवून लेखन करत नाही वगैरे असं. तर पण एक असं आहे, नाटकाच्या माध्यमाविषयी तू बोलतोयस ना, अंकाचा शेवट, अंकाची सुरुवात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाटकाच्या माध्यमाशी संबंधित आहेत ना, त्या काही विषयाशी संबंधित नाही. नाटकाचं माध्यम हे शेवटी हातात, नाटककाराच्या हातात यायला लागतं, जर दिग्दर्शकाच्या हातात यायला लागतं, ते हातात यायला लागतं. आता त्याचं एक येण्याची प्रक्रिया असते, तशी तर माझी झालेली होती. त्यामुळं आधी ठरवण्याचा प्रश्न नसतो. हे तंत्र नावाची जी गोष्ट आहे, जसं तू कोणीतरी तबला वाजवायला बसवलास तर तो काही ते ताल सगळे आता कुठले आहेत असं विचार करून वाजवत नाही, किंवा विचार थांबवतो आणि त्याचे हात बोलतात, त्याचे हातच तबला वाजवत असतात. तो काय तो दुसरा विचार सुद्धा काही वेळा करू शकेल. त्याचा अर्थ असा आहे की ते माध्यम त्याच्या आतपर्यंत कुठेतरी पोचलं. आता त्याला नव्याने त्याचे हिशेब मांडावे लागत नाहीत. जसं नाटकात कुणी यावं, कधी यावं, हे सुरुवातीच्या काळामध्ये, शिकाऊ काळामध्ये नाटककाराला पेच असतात. त्याला नको तेव्हा माणसं येतात, त्याला नको तेव्हा जायला बघतात. असं जे होतं ते तुम्ही एकदा ते तंत्र तुमच्या आतपर्यंत गेलं की तबला वाजवणारं तबलजीसारखं होतं ते. त्याला जसे अतिशय अवघड ताल सुद्धा हे विचार करावा लागत नाही, तोंडानं बोलावे लागत नाही, ते हात वाजवतात. तसं असायला लागतं आणि तसं होतं. माझा एकदा विषय मांडायला लागलो मी की तंत्र हे येतं त्याच्याबरोबर, मी नाही ते घडवत. माणूस नावाचं बेटमध्ये भूक आणि दारिद्र्याचं चित्रण, गिधाडेत सर्व प्राथमिक गरजा ढेकर देऊन भागलेल्या अशा उच्चभ्रू वर्गाचं चित्रण, अशी पाखरे येतीमध्ये एका अतिशय संवेदनाक्षम असणाऱ्या नायिकेचं चित्रण, तर घाशीराममध्ये निर्ढावलेल्या नायकाचं चित्रण, एक हट्टी मुलगीमध्ये अत्यंत शोषिक अशा नायिकेचं चित्रण तुम्ही करताय. यावरून असं लक्षात येतं की तुम्ही सर्व स्तरावरचं लेखन करताना दिसून येता. मग असं असूनही तुम्ही केवळ मध्यमवर्गीयाचेच नाटककार आहात किंवा तुम्ही केवळ मध्यमवर्गीयाचेच नाटककार आहात असाही आरोप जो तुमच्यावर केला जातो, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? एक तर असं आहे की घाशीराम खोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे ही काय मध्यम वर्गाची नाटकं नव्हती कधी. बेबी नावाचं एक नाटक आहे माझं, हे मध्यम वर्गाचे नाही आहेत. मध्यम वर्गाच्या पुष्कळ बाहेरचे अनुभव आहेत ते सगळे. त्यामुळं मध्यम वर्गावर मी नाटकं लिहिली आहे तर खरं आहे ते, कारण माझं आयुष्य, माझे अनुभव, माझं काहीतरी मला येणारी एखाद्या गोष्टीची प्रचिती, हे तर असतंच, त्यात ते साहजिकपणे असणार. पण त्याही बाहेर जाऊन मी नाटकं लिहिली आणि ती महत्त्वाची ठरली, हे खरं आहे. शांतता कोर्ट चालू आहे, मध्यमवर्गीय माणसांचंच नाटक आहे. पण सखाराम बाइंडर नाही आहे, गिधाडं नाही आहे, घाशीराम खोतवाल नाही आहे, बेबी नाही आहे, अशी नाटकं मी लिहिली. त्यामुळे तसं काय मला वाटत नाही. ही म्हणजे मग प्रश्न तोच होता की मग या प्रकारची नाटकं लिहू नये, केवळ मध्यमवर्गीयांचेच तुम्ही नाटककार असा आरोप. कोण कसं करतं हे काय आपण ठरवत नाही, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ठरवतात. पण एक असं आहे की एक साहित्यामध्ये काय, कलेमध्ये काय, नाटकात काय,
लेबल लावण्याची एक पद्धत आहे, ते सोपं होतं. मग अमुक माणसं अमुकवादी, किंवा अमुक माणसानं अमुकच आमच्या याच्यावर लिहिलं असं म्हणून ते सोपं होतं. ते छोटं होतं एका अर्थानं. मग ते त्याच्याशी काहीतरी आपण काय करायचं ते त्याचं करणं आपल्यालाही जरा हलकं वाटायला लागतं. पण हे खरं नाही ना, लेबलं कशी लावता येतात मला वाटत नाही. कुठल्याच लेखकाला लेबलं लावता येतात असं मला वाटत नाही. तुमच्या कन्यादान या नाटकाला सरस्वती सन्मान प्राप्त झाला. या नाटकाच्या रूपाने तुमची समाजातल्या दांभिकतेचं चित्रण करणारी प्रतिभा दिसून येते. या नाटकावर तत्काळामध्ये वादळही निर्माण झालेली आहेत. तुम्ही समाजवादी असून सुद्धा या नाटकात समाजवादी आयडिओलॉजी बाळगणाऱ्यांच्यावर समाजवादी आयडिओलॉजी बाळगणाऱ्यांच्या दांभिकतेवर तुम्ही प्रहार केल्याचं या नाटकात दिसून येतं. परंतु मीडियानं याकडे दुर्लक्ष करून दलित मंडळी किती दांभिक वृत्तीचे असतात असं या नाटकात दाखवलं असल्याचं प्रसिद्ध केलंय. असं का व्हावं? असं होण्याच्या मागे काही राजकारण घडलं का, की समाज? मी आधीच्या प्रश्नाला जे उत्तर दिलं तेच आहे की माणसं अनेकदा सोप्या करून गोष्टी घेतात. थोडंही जर गुंतागुंत वाटली, संमिश्र काही दिसलं की एक अशी प्रवृत्ती असते माणसांची की ते सोपंच केलं म्हणजे आपल्याला काय प्रश्न नाही, उगीच त्याचे कष्ट नकोत, मग समजावून घेण्याचे कष्ट नकोत, अशा पद्धतीनं होतं ते. कन्यादानमध्ये मला असं वाटतंय की दलित हा त्याच्या मध्यभागी नाही आहे. त्याच्या मध्यभागी आता म्हणाला असतं विषय वापरायला समाजवादी आहे. मी असं म्हणतो की आम्ही जे लिबरल्स होतो, आमची पिढी, ते समाजवादी असो काँग्रेसवादी, पण महाराष्ट्रामध्ये ती पिढी एका अर्थानं मानवतावादी, ज्याला आपण लिबरल म्हणतो, मानवतावादी हा शब्द सुद्धा चूक आहे, पण एका अर्थानं भोंगळ विचार करणारी होती, अधिक स्वप्नात जगणारी आणि प्रत्यक्षात चुका करणारी अशी ती पिढी होती. तशी ती राहिली. तिच्याविषयी मी बोलतोय. त्यातला एक माणूस मी मध्यभागी ठेवलाय आणि त्याच्या आयुष्यात सगळं जे काय येत आहे ते त्यात येत आहे, तसा तो मुलगा आहे. त्यामुळे तो मुलगा हा मुख्य विषयच नाही नाटकाचा, हे त्यांच्या लक्षात राहिलं नाही. पुन्हा ते नाटक जेव्हा आलं तेव्हा असंही झालं की त्या रिझर्वेशन्सचा जो प्रश्न होता तो खूप पेटला होता त्या काळामध्ये. हां, त्यामुळे अनेकदा असं झालं की दलितांच्यावर रागावलेली पांढरपेशा माणसं जी होती त्यांनी त्याचा एक वेगळा अर्थ काढला, जसा दलितांनी एक वेगळा काढला. मी त्यांच्याच विरोधात आहे आणि त्यांचं सगळं वाईट चित्रण करून मी त्यांना बदनाम करतोय असं. माझ्या चप्पलही फेकली होती नागपूरला. यांचं दलितांचंच होतं संमेलन ते. आता एक असं आहे की मी तर काय असं केलं नाही, नाटकात ते स्वच्छ आहे, मी वेगळं बोलण्याची गरज नाही, इतकं स्वच्छ आहे. त्यातून हे होतं. त्याचा अर्थ एक तर मला असं वाटतं की लेबलं लावणं किंवा सोपं करून घेणं अशी एक जी सवय आहे, त्यात या गोष्टी सोप्या केल्या जातात. त्यामध्ये कुणावर अन्याय होतो वगैरे याचा विचार नसतो. त्यांच्या मनाप्रमाणे तो एक त्याचा अर्थ काढतात आणि तो घरी घेऊन जातात, मग चिडतात किंवा आनंदात काय असेल तर. आता हे तर मी थांबवू शकत नाही. नाटक ही अशी गोष्ट आहे की काय मनाशी नाही होत, ती समोरच लोकांच्या होते आणि लोक कोणी बघायचं आहे ते ठरवतात. ते कसं बघायचं आहे ते ठरवतात आणि त्यातून काय समजायचं तेही ठरवणार, मी नाही ठरवणार. त्यामुळे कुठल्याही नाटकाचं, कन्यादानचं तू म्हटलंस, पण अनेक नाटकांचे अनेक अर्थ निघतात. माझं लिहिणं एकपदरी नाही, त्याला एकच एक विषय अर्थ असा घेत ते जात नाही. त्यात अनेक गोष्टी मानवी प्रवृत्तींचं मी काहीतरी दाखवत असतो, लपलेल्या गोष्टी असतात त्या बाहेर. काय इतकं सगळं बघण्याची सहसा सवय ज्यांना नसते ते त्यातून एक सोपा साधा ढोबळ असं काहीतरी एक काढतात आणि त्यांच्या मनातला अनेकदा तो असतो. मला असं काही म्हणायचं नसतं. जसं घाशीराम कोतवाले ब्राह्मण विरोधी, खरं त्याचा विषय त्याहून खूप मोठा होता आणि करणारेही ब्राह्मणच होते सगळे. आजतागायत त्याचे सगळे प्रयोग आहेत ते सगळे ब्राह्मणच पाणी पुण्यात करतात. ब्राह्मण विरोधाचा संबंध आहे. माझे सगळे, मी वाढलो तो त्या वर्गात वाढलो, माझे मित्र अनेक आहेत, त्यात काय प्रश्न आहे. मी हा उजवा हा डावा याच्या विरोधात मी याच्या बाजूने अशी भूमिका मी कधी घेतली नाही. म्हणजे मुख्य कन्यादानमध्ये जे दाखवण्यात आलं किंवा म्हणजे मग समाजवादी दृष्टिकोन बाळगणाऱ्यांच्या पिढी, मी त्यांना बाकी विशेषण माझी पिढी आणि ती लिबरल्सची पिढी, म्हणजे एका अर्थानं ते आत्मसमीक्षण आहे किंवा आत्मटीका आहे ती.
मला असं वाटतं की आम्ही अनेक चुका केल्या, त्या प्रामाणिकपणानं केल्या म्हणून त्या चुका नाहीत असं होणार नाही. आणि चांगल्या हेतूनं केलेली चूक ही चूकच ना, ती बरोबर नाही ठरू शकत. जसं त्या घरामध्ये तो मुलगा आल्यानंतर ज्या फर्निचरचा नवीन पीस आल्यासारखं त्याला ज्या पद्धतीनं बघितलं जातं, वागवलं जातं, त्यानं तो चिडणं साहजिक आहे, तो रागावणार. बरं, तो पांढरपेशासारख्या त्याच्या प्रतिक्रिया कशा असतील? त्याचं लहानपणापासून तो एका प्रकारचं जगत आलेला आहे. त्याचा स्वभाव एका प्रकारचा मानी आहे तो फार. तो हे सगळं काय वावा करत घेईल हे कसं शक्य आहे? पण दलितांची ती अपेक्षा होती की ते असं दलितानं घ्यावं असं दाखवायला होतं. मग ते त्या बायकोला त्यानं फार चांगलं एक तास आहे की त्या बायकोला जो वागवतो त्यात अनेकदा मानसशास्त्रीय गोष्टी अशा असतात की माझ्या घरात लहानपणी जे बघत मी वाढतो त्याचे परिणाम कुठेतरी माझ्या स्वभावावर होतात आणि मीही तेच करतो, असं पुष्कळदा होत असतं. अजून एक की या नाटकाच्या संदर्भामध्ये मल्लिका अमर शेख आणि नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर हे नाटक बेतलंय असंही समीक्षकांचं म्हणणं होतं. तर मी अनेकदा त्याबद्दल म्हटलेलं आहे की नामदेवच्या जीवनावर नाटक बेतायचं असतं तर ते फार वेगळं झालं असतं. नामदेव माझ्या फार जवळ होता एका काळामध्ये. त्याचं राजकारणामध्ये जे झालं ते मला तर भीषण वाटतं. त्याचंच एकट्याचं झालेलं नाही आहे, ते सगळ्या दलित नेतृत्वाचं झालं असं मला वाटतं. तो विषय असेल तर त्याच्यावर अगदी वेगळं स्वतंत्र नाटक, मग त्यात तो लिबरल माणूस कशाला मी आणीन आणि ते एका मुलीच्या लग्नाचा विषय मी कशाला मांडेन. मग नामदेवला मध्ये घेतला असता. पण मला उद्ध्वस्त व्हायचंय मध्ये मल्लिका अमर शेख अशा गोष्टी या कितीतरी समाजामध्ये आहेत. म्हणजे एवढा त्रास माझ्या डोक्यात जे आलं ते दुसरीकडनं आलं. मला काही ते मल्लिकानं मला वाचायला दिलं होतं वगैरे, त्याचं माझ्या डोक्यातही नव्हतं. माझ्या डोक्यात दुसरा एक विषय समोरच माझ्या होत होता तो होता. ते एका पद्धतीनं बदलून मला त्यात जे दिसलं होतं ते मांडलं. ते नामदेवला जाऊन भिडलं याचं मी काय केलं नाही. पण नाटकामध्ये अनेकदा असं होतं की एक कुठला तरी प्रसंग म्हण किंवा विषय म्हण हा अनेक दिशांनी जात असतो. तो अनेकांना अनेक प्रकारे भिडावा अशा अपेक्षाही असते. ते नाटक बघून नामदेवनं आत्मपरीक्षण केलं असेल तर बरं आहे, वाईट काय. माझा हेतू तो नव्हता, माझ्या डोक्यातही ते नव्हतं. एकंदरीत फक्त एकदा म्हटलंय की नामदेववर नाटक ते कशाला, त्यात तो दुय्यम पात्र कसं असेल. नामदेव हा जन्मता हिरो आहे, त्याला हिरो करून मी लिहीन. त्या हिरोचं पतन जे सगळं झालेलं मी बघितलं ते मी मांडेन. तो विषय नव्हता त्याचा, आणि तो विषय मी त्या नाटकात असा आडून घेण्याचा मुद्दाच नव्हता. मी सरळ सरळ त्या विषयाला भिडे. नामदेव आणि मल्लिका बाहेर नामदेव फार महत्वाचा मोठा आहे आणि तो राजकारणातला नामदेव आहे. नेतृत्व ज्या माणसानं आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढं जे झालं ही गोष्ट आहे. मग मल्लिका दुय्यम विषय आहे, असं कसं बेड्यासारखं मी करीन. पण पुन्हा मला असं वाटतं की त्यानं ते त्या नजरेनं बघितलं. त्याला असं वाटलं की हे माझ्यावरच लिहिलेलं नाटक आहे. कुणाला वाटलं तर मी काय करू त्याला. योगायोगानं तुमच्या नाटकांमध्ये मध्यमवर्गीय नायक आहेत. तुम्ही तसं सुचवलं नसलं तरी ते जातीनं ब्राह्मण वाटतात, नेपथ्यावरून किंवा त्यांची खोली, त्यांचं राहणं. पण म्हणून ते जातीनं ब्राह्मण वाटतं की तो ब्राह्मण असेल, सीकेपी असेल, सारस्वत असेल, तो वरच्या जातीचा मध्यम वर्गातला माणूस आहे. आणि त्याहीपेक्षा तू आता त्याला समाजवादी म्हटलंस, मी त्याला लिबरल म्हणतो, तो आहे, त्याची जात ती आहे. मला ब्राह्मणांच्या विरोधातही काय म्हणायचं नाही, दलितांनी जे म्हणायचं असेल तर मी सरळ म्हणेन. ते आडून म्हणणं माझा स्वभाव नाही, मी कधी असं म्हटलं नाही. म्हणजे मग ही जी मध्यमवर्गीयांची जी नायकं दाखवली आहेत त्यांच्या नेपथ्यावरून ती ब्राह्मण असल्यासारखे वाटतात आणि म्हणून तुमच्या त्या काळातले बहुसंख्य समाजवादी किंवा लिबरल्स हे मध्यमवर्गीय होते. मी काय करू त्याला. ते दलित वर्गातले नव्हते, माझा दोष नाही तो. ते जर मध्यम वर्गातलेच मी मांडणार. ती सगळी चळवळच जर मध्यम वर्गात उभी राहिली तर मी दुसऱ्या वर्गातला माणूस कशाला घेईन. त्यासाठी मी काय निवडण्याचा प्रश्न नव्हता, ते तसंच होतं तर मी काय करू.
त्यांनी तसंच हे स्वीकारून मग ब्राह्मणवादी तुम्ही लेखक आहात अशी नंतर मग टीकेची जोड उठवली गेली. पण माझं म्हणणं असं आहे की मी काशीराम लिहिलं की ब्राह्मण विरोधात, कन्यादान लिहिलं की ब्राह्मणवादी, हे असंच व्हायचं. ही जी मी तुला पुन्हा सांगतो, ही लेबलं जी आहेत ना, ही लेबलं सोयीनं चिकटवता येतात, पण त्या लेबलावरून सगळं समजणं हे एक अनेकदा गैरसमजाचं असतं. मी ती लेबलं बाजूला काढून नेहमी सगळं वाचतो आणि बघतो. कोणाविषयी कोण काय बोललं हे बघून मी ते बघायला जाणार नाही किंवा वाचणार नाही. मी स्वतंत्रपणानं वाचेन, मला काय दिसतं तसं बघेन. मग घाशीडा कोतवाल नंतर काही असा ब्राह्मण वर्गाचा वगैरे त्रास तुम्हाला झाला का? नाही, ब्राह्मण कुठल्याच वर्गाचा त्रास तशा अर्थाने काय मला झाला नाही. ती चप्पल फेकणे माझ्यावर त्या दलित वर्गाचा त्रास मी मानत नाही. ठीक आहे, एक प्रतिक्रिया होती, तशी ब्राह्मण वर्गाची प्रतिक्रिया घाशीरामच्या वेळेला झाली, ती घेतली मी. मला काय त्याचं, मी एक काहीतरी लिहितो आहे त्याचे सगळेच परिणाम मला घ्यायला पाहिजेत ना. लिहिलेलं मी घरी ठेवलं नाही, ते सगळं शेवटी चव्हाट्यावरती त्याचे प्रयोग होत आहेत. तर जे कुणाला वाटेल, राग वाटेल, लोभ वाटेल, तो सगळा मला घ्यायला पाहिजे, तो मी घेतो. त्याचं मला काय त्रास बीस असं मी मानत नाही. ठीक आहे. काही समीक्षकांच्या मते तुमची नाटके प्रेक्षकानुयायी नाहीत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक असं आहे की माझी नाटकं एकीकडं तांत्रिक विचार करून लिहिलेली आहेत असं म्हणायचं, आणि ते प्रेक्षकांना नाही. नाटक हे प्रेक्षकासाठी आहे हे मान्य आहे मला. त्याच्याशी भांडण करण्यात काय अर्थच नाही, प्रेक्षकाशिवाय नाटकच नाही. तेव्हा त्या अर्थानं माझं नाटक प्रेक्षकासाठी, आणि त्यातल्या अनेकांचे जेवढे प्रयोग झाले ते बघितले. ते काय व्यावसायिक रंगभूमीवर कुठले आली नाहीत, झाली अंशी रंगभूमी, तरीही त्यांचे जेवढे प्रयोग झाले ते बघता ते प्रेक्षकांना काय प्रेक्षकानुयायी नाहीत असं कोणी म्हटलं तर मला आश्चर्य वाटेल. आहेत. एकच आहे की प्रेक्षकाच्या ज्या समजुती आहेत त्या समजुतींना खतपाणी घालणारी त्यातली अनेक नाटकं नाहीत. कारण मला असं वाटतं की ते जे त्यांना वाटतं आहे ते चुकीचं आहे. मला दिसत आहे ते वेगळं आहे, तर मला जे वेगळं दिसतं ते मी मांडतो. तुमची नाटके माणसाचा कुरूपपणा दाखवतात, मात्र कुरूपतेचं मूळ आणि कुरूपतेवर उपाय शोधताना दिसत नाहीत. तुमचं काय म्हणणं? कसं आहे की माणूस हा जसा सुंदर आहे तसा कुरूप आहे. हा मूलधर्म माणसाचे तुम्ही कसे बदलणार नाटकात तरी? जो फक्त सुंदर आहे, फक्त कुरूप. आता एक असं आहे की दिसायला सुंदर असलेली माणसं अनेकदा स्वभावानं कुरूप असतात, किंवा स्वभावानं सुद्धा सुंदर असलेला माणूस अनेकदा काही गुणांनी कुरूपही असतो. बघावा तसा असतो, तो संमिश्र आहे माणूस. त्याची केमिस्ट्री म्हणतो ना आपण, रसायनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मुळातच ज्या गोष्टी सगळ्या माणसांच्यात आहेत, त्यातल्या जास्ती असतील कमी असतील, त्याच्याविषयी आपण त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत असं म्हणणं मला वेडेपणाचं वाटतं. माणूस हा जसा उदात्त आहे तसा दुसरा काही आहे. त्यांचं कुरूपतेचं मूळ आणि मग पुन्हा त्यावर उपाय काही, असं काही नाटक? उपाय एक तर जे मुळात माणसात आहे त्याच्यावर उपाय काय मला सांगशील? माणसाला 2 पाय आहेत, त्याला 4 असते तर बरं झालं असतं. आता याच्यावर काय उपाय? जे निसर्गदत्त आहे, मुळातच जे आहे आणि जे तसंच राहणार आहे असं मला वाटतं, त्याच्याविषयी उपाय काय सांगणार मी? उपाय काय नाही, हे असं बघा, मी लक्षात आणून देतो फक्त. हे असं आहे म्हणून. अनेकदा आपण जे समजतो की माणूस चांगलाच आहे, माणूस वाईट, याच्या व्यतिरिक्त माणूस हा सगळा संमिश्र घडलेला. त्याच्या परिस्थितीप्रमाणे काही चुकीच्या गोष्टी, बरोबर गोष्टी, त्याला उत्तेजन मिळतं, खतपाणी मिळतं, तो तसा त्या परिस्थितीत वागतो. तुमच्या नाटकांवर बऱ्याच नामवंतांच्या समीक्षा आहेत. त्यांनी केलेल्या समीक्षणात्मक टीकेमुळे तुम्ही तुमच्या लेखनात त्यावेळी नाटकात काही बदल केलेत का? एक तर असं आहे की अशा बाहेरच्या कारणाने आपण काय आपलं लेखन बदलू शकत नाही. कोणी प्रयत्न करून बदललं तर मला आश्चर्य वाटेल. मला जसं भावतं ते तसं मी लिहिणार नाही, तेच लिहिणार. दुसऱ्याला भावतं ते मी कसं लिहिणार, किंवा दुसऱ्याला जसं ते मांडावं असं वाटतं ते तो मांडेल, मी कसं मांडेन. त्यामुळे व्यक्तिगत आहे लेखन. हे या प्रकारचं लेखन हे व्यक्तिगत आहे, तसंच ते असणार.
तुमच्या नाटकांनी नाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळवावीत की नाट्यगृहावर हाऊसफुलचा बोर्ड? नाही ना, मला खरं म्हणजे या गोष्टींच्या विषयी काय मोठं आकर्षण नाही. त्या हाऊसफुलचे बोर्ड लागले काय न लागले काय, मला असं वाटतं जो प्रेक्षक असेल तो नाटक समजावून घेण्यासाठी आलेला असावा. त्यानं प्रामाणिकपणानं पूर्वग्रह न ठेवता मी काय लिहिले ते बघावं आणि त्याला जे समजेल ते समजून घ्यावं. पलीकडे माझी काय अपेक्षा नाही. 1000 प्रेक्षक असले काय, छोट्या छोट्या अनेकदा नाट्यगृहामध्ये माझी नाटकं अनेकदा छोट्या नाट्यगृहामध्ये शबिलदासला अनेकदा झाले, कमी प्रेक्षक होते. मला त्याचा काही त्रास नाही. असेल तो प्रेक्षक मला असं वाटतं नाटक नीट बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेला असावा. मग स्पर्धा वगैरे याचं काहीही नाटकाचं? मी आलो तो बहुधा त्या काळामध्ये आमचे ज्या संस्थांशी माझा संबंध होता, ज्यांच्यासाठी नाटकं लिहिली ते स्पर्धामध्ये उतरत असल्यामुळे त्यातली अनेक नाटकं स्पर्धात झाली. पण मला त्या स्पर्धांच्या मध्ये काय इंटरेस्ट असणार, काय नाही. भारतीय संस्कृतीत स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं असतानाही तुम्ही मित्राची गोष्ट म्हणजे तुम्हाला मित्राची गोष्ट सारखं नाटक का लिहावंसं वाटलं? भारतीय संस्कृती वगैरे काय बाबा मला कळत नाही. मला काय असं काय वेगळं असेल तर मला माहीत नाही, कारण मी त्याचा विद्यार्थी नाही. मला असं वाटतं की माणसामध्ये लैंगिक संबंधाचा विचार केला तर अनेक प्रकार मी लहानपणापासून बघत आलो, ज्याच्याविषयी बोललंच जात नव्हतं. बोलायचं नाही असा एक ठराव केल्यासारखं सगळं होतं. समलिंगी नातं हा त्यातला भाग होता. आणि मग ते कुणी सापडलं की त्याला एका अर्थाने त्याची शिकारच करायची किंवा अशा पद्धतीचे मी उदाहरणही बघत आलो. तर मला ते सगळं होतं ते डोक्याशी कुठं, पण त्यामुळं मी नाटकही लिहिलं नाही. नाटक माझ्या डोक्यात आलं त्या प्रकारचे कुठले तरी व्यक्तिरेखा मी माझ्या वाढत्या वयामध्ये बघितली होती, ती राहून गेली होती. त्या मित्रावरती त्या नाटकातल्या मी आधी एक गोष्ट लिहिलेली आहे, मित्रा नावाचीच गोष्ट आहे. पुन्हा अनेक वर्षामध्ये गेली, मला असं वाटलं की हे संपलं, पण नाही, ते पुन्हा ती व्यक्तिरेखा माझ्या मनाशी आली आणि त्यातून मित्राची गोष्ट नाटक झालं. मी समलिंगी संबंधावर काय लिहितो असं माझ्या डोक्याशी नव्हतं. किंबहुना मित्राची गोष्ट या नावावर नाही तुझ्या लक्षात नाटकावरनं की ती तिच्या मित्राची गोष्ट आहे, तो त्या गोष्टीचा निवेदक आहे आणि त्याच्या आयुष्यातला त्याला हलवून सोडणारा अनुभव म्हणून तो सांगतो आहे. नाटक त्यानं सुरू होतं, त्यानं संपतं, मध्ये मित्र आहे. तिचं नाव सुमित्रा आहे. हा, मी तेच सांगतो की त्यामुळे त्या मुलाची गोष्ट आहे खरी. मध्यम वर्गातला माझ्यासारखा आपला 18, 19, 20 वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात असं काही जेव्हा होतं त्याला काहीच कळत नाही काय चाललंय ते, त्याला धक्के बसत असतात. त्याची गोष्ट आहे ती, त्यात ती आहे, त्यात ते समलिंगी संबंध आहेत, पण त्यासाठी नाटक नव्हतं. आणि आता या हायकोर्टनं समलिंगी संबंधांना एक म्हणजे मान्यता दिल्याचे काहीतरी संकेत दिसून येतात. मला कळत नाही की स्त्री पुरुष लैंगिक संबंधाला अशी कोर्टाची मान्यता घेण्याची आपल्याला कधी गरज पडली नाही, तर इतर संबंधांना कोर्टानं निर्णय देण्याची गरज आपल्याला यावी याचं सुद्धा मला आश्चर्य वाटतं. हे सगळं आहे आयुष्यात, हे नवीन नाही, हे पुराण काळापासून आहे. आपण ज्याला काहीतरी स्त्री पुरुष 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 स्त्री स्त्री हे सगळं पुराण काळापासून माणसामध्ये या प्रवृत्ती आहेत. त्याच्याविषयी बोलायचं नाही असा एक फक्त ठराव होता, लिहायचं तर नाहीच नाही. तर नवीन त्यात काय नाही. मला हेच कळत नाही की कोर्टाला काय आतमध्ये यायला लागावं. माझ्या बायकोचा आणि माझा संबंध हा कधी कोर्टाचा विषय नव्हता. एक स्त्री आणि दुसरी स्त्री किंवा एक पुरुष आणि दुसरा, हा कोर्टा पुढे काय जाण्याचा विषय मला अजूनही कळत नाही. तुमचं आवडतं नाटक कोणतं आणि का? हे बघ, मला माझी नसलेली अनेक नाटकं आवडलेली आहेत, आजही आवडतात. आज नवीन मुलं लिहित आहेत, त्यातली अनेक नाटकं मला छान वाटतात. त्याचा मी लिहिली त्या नाटकांशी माझ्या काळात कसलाच ते अगदी नवीन कोरं नाटकं आता येत आहेत, त्यांचं आयुष्य त्यांचे प्रश्न याच्यावर ते लिहित आहेत, मला ती फार आवडतात. माझ्या नाटकांतलं कुठलं आवडतं विचारशील तर असं का आहे माझ्या मनाशी नाही.
काय ते नाटक लिहिलं गेलं त्याचं काहीतरी झालं. पण तसं माझ्या मनाशी काही नाही, अमुकच मला आवडतंय अमुक ना आवडतंय असं काय नाही. मग नवीन नाटकांमध्ये म्हणजे आवडणारी किंवा नवीन पिढीची आवडणारी नाटकांमध्ये काही नावं सांगता येतील का? तर आपण समलिंगी संबंधांचं आत्ता बोलत होतो, त्याच्यावर एका छोट्याशा सुट्टीत म्हणून एक नाटक आत्ता आत्ता आलंय, वर्षभर झालं वर्ष. काही बक्षीसही त्याला छोटी मिळाली. मला ते आवडलेलं होतं. समलिंगी संबंधाचाच त्यात कुठं भाग होता, पण तो अतिशय हलक्या हातानं नाजूक हातानं त्यानं रंगवला होता. मराठी नाटकात मला असं वाटलं की हे फार पुढचं पाऊल आहे आणि प्रेक्षकही ते तसं घेताना मी बघत होतो. त्यामुळे तो बदल त्या नाटकानं माझ्या लक्षात आणून दिला. तसं अलीकडे सिगरेट्स म्हणून एक नाटक आलं, त्याच मुलीचं पुढचं नाटक अलविदा म्हणून आत्ता आलेलं आहे. मला असं वाटतं की हे खूप ताकदीची नाटकं आहे आणि आत्ताच्या घडीला त्या पिढीची मनं काय म्हणतायत, त्यांचे आयुष्य कशाचे प्रश्न कुठले आहेत, त्यांच्या मनात काय चालतं हे दाखवणारी नाटक आहे. आणि मला चांगलं नाटक, चांगला चित्रपट, चांगली कादंबरी, चांगली कथा, कविता याचा निकष फक्त एकच आहे की मला जे माहीत नाही ते काहीतरी मला त्यानं द्यावं. त्या काळामध्ये आता तुमच्या बऱ्याच नाटकांवर वादळ निर्माण झाली आणि बरीचशी जी नाटकं आहेत, सखाराम बाइंडर सारखी असतील किंवा मित्राची गोष्ट सारखी असतील, तर अशी जी नाटकं आहेत ती नाटकं त्या काळात होऊ शकली नाही. परिस्थितीचा त्यावर अंकुश असेल किंवा तत्काळातली परिस्थिती तशी असेल. परंतु आता आधुनिक युगामध्ये, वाढत्या युगामध्ये किमान पुन्हा ती नाटकं व्यावसायिकतेच्या रूपाने जरी ती रंगमंचावर आली तरी ती भरपूर गर्दी खेचू शकेल किंवा गर्दी खेचण्यापेक्षा एक सामान्य माणसाला की माणूस काय आहे किंवा माणसातली हिंस्रता काय आहे ही नाटकं तुमची दाखवताना दिसतात. माणसातलं कुरूप पण तुमची नाटकं दाखवतात. तर मग हे बघायला मिळेल. मग असं असतानाही घाशीराम जर सोडलं तर बाकीची इतर नाटकं का व्यावसायिकतेच्या रूपानं रंगमंचावर दिसत नाहीत? आता हे मला विचारून काय उपयोग नाही. माझी काही हट्ट नाही. मी असं मानतो की आजच्या गोष्टी या उद्या जुन्या होतात. आता 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी मी लिहिलं ते आज काय येतं, का बघतात माणसं आणि तरुण पोरांना विशेषतः ते का करावं असं वाटतं, बघावं असं वाटतं, हे मला आश्चर्य असतं. कुठलीही गोष्ट जुनी होणार नंतर ती निघून जाणं, माणसाचं जे होतं ते इतरही गोष्टींचं होतच असतं. त्यामुळे हे अपेक्षित आहे, असं मला कधी दुःखही होणार नाही. एका काळाशी संबंध असतो आम्ही काय लिहितो त्याचा. तो काळ बदलत गेला की त्याचा रेलेव्हन्स ज्याला आपण म्हणतो तो नाहीसा व्हायला लागतो. मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही. ती कशासाठी लोकांनी वाचावी, पाहावी, काय कारण आहे. असं नाटकांचंही होणार असं मी मानतो. त्यात काही प्रश्न नाही. कुत्रे या नुकत्याच प्रकाशित झालेल्या नाटकानंतर तुमचे पुन्हा नव्या नाटकाचे लिखाण चालू आहे का? कुत्रे हे नवीन नाही आहे. ते एकदा कधीतरी लिहून बाजूला टाकलं मी. सखाराम बाइंडर नंतरच्या काळात असेल ते कधीतरी लिहिलं आणि मलाच काहीतरी काय वाटलं माहीत नाही, मी ते बाजूला टाकून दिलं. ते नंतर मी घरातलं सामान काढत असताना घर बदललं मी ते पार्ल्यात. त्यामध्ये ती पानं सगळी मिळाली. तर तिथंच मी तसाच म्हटलं हे काय त्यावेळचं दिसतं म्हणून बघत वाचत बसलो. तर मला असं वाटलं की ठीक आहे चालेल म्हणून ते आत्ता आलं, पण ते नवीन नाही. त्या कुत्रे या नाटकासंबंधी काही नाही, कुत्रे या नाटकाविषयी काही नाही. ती एक त्या प्रकारची गोष्ट आहे, त्या प्रकारच्या मुलाची, तरुण मुलाची. पलीकडे मला काय त्या नाटकात फार महत्वाचं काय दडलंय असं वाटत नाही. माणसातल्या प्रवृत्ती वगैरे त्याविषयी बोलतं ते नाटक, तर बरोबर आहे, ते ठीक आहे. तुमची नाटके आणि वास्तववादी स्त्री अवस्था याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? वास्तववादी स्त्री अवस्था म्हणजे आता जी स्त्री जगते आहे तिची वास्तववादी अवस्था, जगण्याची तिची वास्तववादी अवस्था स्त्रीची आणि तुमची नाटके याच्या संबंधी तुम्हाला काही म्हणायचं का? आजची तू म्हणशील तर एक तर नाटकं कालची आहेत. आजच्या स्त्रीची जी अवस्था आहे ती अवस्था अजूनही वेगळी आहे असं मला वाटतं. त्यामुळे तो आणखी एक स्वतंत्रच भाग आहे.
म्हणजे आज मी स्त्री रंगवली तर ती आधीच्या नाटकांच्या सारखी असणार नाही. स्त्रीमध्ये फरक आहे, म्हणजे ती आमूलाग्र बदलली असं नाही, पण बदल आहेत आणि फार ते वेधक आहेत बदल जे होत आहेत ते. एका एका अर्थानं आपण ज्याला ट्रान्झिशनल पिरियड म्हणतो तसं आता आहे, त्यात स्त्री ही आहे, तिच्यामध्ये एक ट्रान्झिशन होत आहे. तर ती आजची स्त्री, माझ्या नाटकातली स्त्री आहे ती तेव्हाची स्त्री आहे. क्वचित असं होतं की त्यातही काही आजचेपणा नकळत आलेला असतो, तो मी तर जाणून बुजून आणू शकत नव्हतो. तो आलेला असेल तर आज त्यातलं काहीतरी होईल, जसं बेबी होतं किंवा मित्राच्या गोष्टीचे प्रयोग हल्ली करतात हिंदीमध्ये मराठीमध्ये, शांतता किंवा असं काही जे आहे हे मला असं वाटतं की माझ्या नजरेत तर आजची स्त्री तेव्हा असणं शक्य नाही. मी ती माझ्या काळातली स्त्री म्हणूनच रंगवली, पण ते आज रेलेव्हंट होत असतं त्याच्या मला माहीत नाही कशामुळे. उदाहरणार्थ मी अगदी पहिली गोष्ट मी 25 वर्षाचा होतो तेव्हा लिहिलेली होती, आमच्यावर कोण प्रेम करणार म्हणून. माझ्या एक कथासंग्रह अलीकडे निघाला, त्यात ती पहिलीच गोष्ट आहे. मी 25 वर्षाचा असतानाची गोष्ट, मी आज 78व्या वर्षात आहे. आज कॉलेजची पोरं ती एकांकिका आवडीनं करतात, त्याची एकांकिका, आणि ते एकांकिका ती जवळजवळ तयारच आहे, पण ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काहीतरी करून ती एकांकिका आवडीनं करतात. तर मला आश्चर्य वाटतं, त्यांना बक्षीसही मिळतात, ते त्या कॉलेजच्या पोरांना आवडतात ती. तर हे तर काय माझ्या नजरेत नव्हतं, मी तेव्हाचं काहीतरी लिहित होतो. हे मी केलेलं आहे असं मला वाटत नाही, हे झालंय, योगायोगानं झालं. ते होतं काय वेळा. पाहिजे जातीचे बद्दल काही सांगा. पाहिजे जातीचे एक तोही मुळातला एका माझ्या मित्राचा अनुभव, त्या अनुभवाला नाटकाचं स्वरूप दिलं. अनुभव काही विनोदी नव्हता, त्याचा त्याला खूप त्रास झाला, पण तो मी आणताना माझ्या पद्धतीनं एक वेगळं काहीतरी त्याचं केलं. पण त्यात असं काय गंभीरपणाने एखादा विषय मांडण्याची माझी नव्हती, इरादा नव्हता. अनेक गोष्टी त्यात येऊन जातात, तसे विषय निसटते विषय येऊन जातात. म्हणजे उदाहरणार्थ आता त्यावेळेला मराठा लोक माझ्यावर कसे चिडले नाहीत याचंही मला आश्चर्य वाटतं. ते 96 कोणी मराठा कुटुंबातली ती मुलगी मी आणलेली आहे, ती आणि तिचा काका. आता मला मराठा समाजाविषयी काही लिहायचंही नव्हतं, त्या व्यक्तिरेखा म्हणून आलेल्या आहेत, पण ते तेव्हाच होतं. आणि त्यामध्ये गंभीरपणानं मला काय त्या खेड्यातलं उच्च शिक्षण वगैरे, तिथं अवस्था त्या काळात जवळजवळ तशीच होती. आज जरा सुधारली असली तर माहीत नाही, पण तेव्हा मी कॉलेजेस सगळी छोट्या शहरांच्या बाहेरची बघत होतो, ती तशीच होती, अनेक कारणाने असतील. तर ते सगळे ते चित्रण आहे, पण मला हसवणे या पलीकडे त्यामध्ये काय करायचं नाही. दंबद्वीपचा मुकाबला हे सुद्धा सर्वसामान्यांना नाटक म्हणजे रुचलं नाही म्हणण्यापेक्षा ते समजलं नाही असं. एक असं होतं की तो काळही असं, त्याचं एक तर अंशी प्रयोग असतात, त्यांची आर्थिक अवस्था फार चांगली नसते, त्यामुळे नाटक एका अर्थानं काही काळ रेटणं, त्याचे प्रयोग एका गतीनं लावणं हे जमत नसे. त्यामुळे माझी अनेक नाटकं त्या काळामध्ये काही एका प्रयोग संख्येनंतर थांबली. तेव्हा छोट्या थिएटरची कल्पना नव्हती, मोठ्या थिएटरमध्ये करायला लागायची, आणि तो आर्थिक जो काय तोटा होता तो घेत राहणं हे संस्थेला कठीण व्हायचं. त्यामुळे अनेक नाटकं थांबली, त्यातलं ते होतं. खरं त्या काळात प्रेक्षकांना ते समजत होतं आणि आवडत होतं. जेवढे प्रयोग, जर भक्ती बर्वे होती त्यामध्ये, जेवढे प्रयोग झाले तेवढे प्रयोग लोक खूप एन्जॉय, कारण ते त्या काळातला इंदिरा गांधींचा जो सत्तेवर येऊन पोचण्याचा तो काळ होता, त्याच्याविषयी आहे ते खरं. इंदिरा गांधींच्या सत्तेवर आल्यानंतर घेऊन पोहोचले एवढा, पण त्या काळातच लिहिलं ते मी. त्याच्यानंतरचा मोरारजी देसाई वगैरे ते नाटकाच्या शेवटी इमर्जन्सी मी प्रेडिक्ट केली असं लोक म्हणतात. ते मला कुठं माहिती होतं हे पुढं, पण साधारणपणे महत्वाकांक्षी स्त्री विशेषतः ही कुठपर्यंत जाऊ शकते याचा एक अंदाज काहीतरी तेव्हाचा माझा होता. त्यात ती शेवटी काय जे त्या नाटकाचा शेवट आहे तो होतो, तिचा जो ती पेटलेलीच असते, त्यामुळे ती एका पद्धतीने ते शेवटी तो निर्णय घेते. पण ते इंदिरा गांधी घेतील मला काय माहिती, मला माहित नव्हतं.
याच्यानंतर पुन्हा नवीन याच्यात एखादं तुमचं नाटक म्हणजे लिहिणं चालू आहे का, किंवा काही असे प्लान्स आहेत का? कादंबरी आता मला अधिक मला जे म्हणायचं आहे त्या दृष्टीनं मला ते माध्यम अधिक महत्त्वाचं आता वाटतं. मला समोर मला म्हणायचं आहे त्या सोयीचं आहे. ते नाटकाचं मला माहीत नाही होईल न होईल, कारण कादंबरीला मला कष्ट पडतात. त्या अर्थानं ते माध्यम माझ्या हातात बसलेलं नाही. नाटकाचं असं आहे की डोक्यात आलं तर ते काय 8-15 दिवसात होऊनही जाईल, माहीत नाही मला. पण आत्ता तर नाटकाकडे नाही. सध्या कादंबरीचं लिखाण चालू आहे असंही म्हणताय? काहीतरी लेखन मी करतो आता, पण त्याचं पुढं काय असं माझ्या मनाशी त्याचा काय महत्वाकांक्षी प्रकार नाहीत. ते प्रकाशित होईल असंही मी गृहीत धरत नाही. काही वेळा त्यातला रस जातो माझ्यामध्ये, सोडून देतो, दुसरं काहीतरी चालू करतो. मुख्यतः माझा वेळ जाणं, कारण मी आयुष्यभर लिहित आलो, तर लिहिलं नाही तर माझा झोप लागत नाही, तर मी लिहितो. पण त्या लिहिण्याला अजून त्या पलीकडचा अर्थ आता आहे असं मला वाटत नाही. त्यातलं काही झालं पूर्ण आणि बरं वाटलं माझं, मला तर पुढे जाईल माहीत नाही. आज आपण तेंडुलकर नाना यांच्याकडे मी अभ्यासाचा विषय म्हणून आलो, आणि त्यांनी जी मुलाखत मला दिली त्या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं आहे की सध्या तरी नवीन नाटक की जी उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे, तर ते नवीन नाटक तर सध्या नाना लिहित नाही आहेत, परंतु कादंबरी लिखाण मात्र ते करताना दिसून येतात. आणि हे कादंबरी लिखाण करत असतानाही त्यांचं असं म्हणणं आहे की मला माहिती नाही की ही कादंबरी मला जमेल की नाही, किंवा परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की एक उच्च शिखरावर एक प्रसिद्ध आणि एक चांगला मानवाची दुःख, मानवाचं हिंस्रतेचं रूप, मानवाचा कुरूपपणा अशा पद्धतीची नाटकं नानांनी लिहिलीत, आणि एक मोठा नाटककार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नानांना ओळखतात. तर असंच ते उत्कृष्ट अशा प्रकारचे कादंबरीकारही आहेत. त्यांनी बरेचसे कथासंग्रहही लिहिलेले आहेत, बालनाट्यही लिहिलेले आहेत. त्यामुळं मला कादंबरी जमेल की नाही, किंवा मी जी कादंबरी लिहितोय ती मी प्रसिद्ध करू शकेल की नाही, असं जे त्यांचं म्हणणं आहे, तर ते नक्कीच खोटं आहे असं आपल्याला एकंदरीत त्यांच्या सर्व साहित्याकडे पाहताना वाटतं. त्यांच्या हाती असलेल्या नवीन कादंबरींना शुभेच्छा देऊन त्यांनी मला जो इथं वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद नाना. धन्यवाद.